नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांशी संबंधित म्हाडा प्रकरण ताजे असतानाच आता जलालपूर महादेवपूर भागामध्ये एक खळबळजनक जमीन घोटाळा उघडकीस आलाय। एका कथित महंतानं चक्क श्रीराम मंदिर देवस्थानची 10 एकर जमीन एका बांधकाम व्यावसायिकाला परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणामध्ये आता नाशिक तालुका पोलीस प्रशासनाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून महादेवपूर या ठिकाणी श्रीराम मंदिर देवस्थानची पूजा अर्चा करणारे भगवानदास गुरु पुरणदासजी खाकी उर्फ बैरागी वय वर्ष 80 यांनी स्वतःला ब्रह्मचारी भासवून आखाड्याची गादी मिळवली। मात्र हे महंत केवळ विवाहितच नसून त्यांना कुटुंब असल्याचंही आता ग्रामस्थांनी पुराव्यासह समोर आणलंय। या कथित महंतानं फेब्रुवारी महिन्यामध्ये देवस्थानच्या मालकीची 10 एकर जमीन कोणत्याही अधिकाराशिवाय एका बिल्डरला विकली। हा व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर असून तो रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी आता जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाकडे धाव घेतली आहे। या प्रकरणामध्ये नाशिक तालुका पोलिसांनी 30 मार्चला विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले होते। मात्र मंगळवारी रात्री गोवर्धन या ठिकाणी किरकोळ वादाचे कारण पुढे करत पोलिसांनी अचानक व्हॉट्सअपवरून ग्रामसभा पुढे ढकलण्याचं कळवलं। यावर आमदार सरोज आहिरे यांनी संताप व्यक्त करत ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला कोणी दिला असा रोखठोक सवाल उपस्थित केलाय। पोलिसांच्या या भूमिकेमुळे ते कोणाच्या दबावाखाली काम करतायत का असा संशय आता बळावला आहे। बुधवारी पार पडलेल्या या विशेष ग्रामसभेला नाशिक मंडळाचे अखिल भारतीय पंचदिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांच्यासह 20हून अधिक प्रमुख साधू संत उपस्थित होते। ज्या महंताला 6 वर्षांपूर्वीच आखाड्याने बेदखल केलं होतं त्यानं हा व्यवहार केलाच कसा असा प्रश्न करत संतांनी या कथित महंताला तात्काळ निष्कासित करण्याची मागणी केली आहे। दरम्यान हा एक मोठा घोटाळा असून संबंधित व्यक्तींना आखाड्याची आणि साधूंची फसवणूक केली आहे। मी स्वतः राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून या जमिनीवर सर्व अवैध नोंदी रद्द करायला लावेन, त्याचबरोबर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा आमदार सरोज आहेर यांनी इशारा दिला असून तालुका पोलीस स्टेशनच्या भूमिकेकडे लक्ष वेधलंय। जलालपूरमध्ये गेल्या 2-3 महिन्यांपासून हा वाद उद्भवलेला आहे। वाद असा आहे की ते श्रीराम मंदिर देवस्थान आहे आणि या देवस्थानाला खाकी आखाड्यामार्फत वेगळे महंत इथे येऊन ही सेवा करतात आणि म्हणून त्या सेवेच्या द्वारे आखाड्याचे जे काही वरिष्ठ महंत असतात ते इथे मोहनदासजी महाराज जे आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या संमतीने इथे या मंदिराची सेवा करायला एका महंताची नियुक्ती होते आणि इथे जो सर्वे नंबर 71 आहे त्याची मागच्या काही 50, 60, 70, 80 वर्षांपासून परंपरा अशी आहे की त्या महंताचं नाव त्या सातबाऱ्यावर त्या प्रॉपर्टीवर सर्वे नंबर 71 वर लागत आलेलं आहे। परंतु आता मागच्या काळामध्ये गेल्या 6 वर्षांपासून जे कोणी महंत भगवानदासजी होते त्यांनी गाववाल्यांची सुद्धा फसवणूक केलेली आहे। ते पुजारी म्हणून इथे आले तसं तर मला आता माहिती मिळाली की खाकी आखाड्याने त्यांना त्याच्यातून बेदखल केलेलं होतं 6 वर्षांपूर्वीच। परंतु गावकरी आपले भोळे त्यांना माहीत नव्हतं, भगवे कपडे धारण करून ते इथे सेवा करत होते। परंतु नंतर गावकऱ्यांना किंवा या व्यवहाराच्या माध्यमातून कळालं की ते विवाहित होते, त्यांना पत्नी 2 का 3 मुलं वगैरे असा प्रपंच त्यांचा आहे आणि ते खऱ्या अर्थाने संन्यासी नाहीयेत आणि त्यांनी ह्या जागेचा विकण्याचा अधिकार नसताना सुद्धा ती जागा विकली। जवळपास मला कळतं आहे, माहिती मिळाली गावकऱ्यांकडून की 4.5 कोटी रुपयांचा हा मोठा व्यवहार झालेला आहे। कोणीतरी बिल्डरला ही जागा विकलेली आहे आणि बिल्डरने काही लोकांना हाताशी धरून प्रशासनातल्या हा व्यवहार करून घेतलेला आहे। खरं तर आता माझ्याकडे मंडळ अधिकारी मॅडम पण इथे आलेले आहेत आणि मी एलिनेशन रजिस्टर्ड म्हणजे आपल्या जेवढ्या देवस्थानांचा जे काही रेकॉर्ड असतो तो एलिनेशन रजिस्टर्ड मध्ये असतो आणि त्याच्यात ही नोंद सापडलेली आहे की ही जी जमीन आहे सर्वे नंबर 71 आहे ती एलिनेशन रजिस्टर्ड मध्ये देवस्थानाची जागा म्हणून दाखवते आहे। तो विकण्याचा अधिकार हा कुणालाही नाही, तर शासनाची आणि गावकऱ्यांची आखाड्याची फसवणूक करून हे महंत भगवानदास जे आहे त्यांनी जी फसवणूक केलेली आहे तर मी संपूर्ण पाठपुरावा हा राज्य सरकारकडे त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडे करणार आहे की ही नोंद रद्द व्हावी। त्याचबरोबर
मी आता खाकी आखाड्याच्या सर्व महंतांना विनंती केली. महंत मोहनदासजी जे आहेत, आपले जे वरिष्ठ महंत आहेत, त्यांच्याशी फोनवर आता बोलले आले आहे. त्यांना सांगितलं की आपण खाकी आखाड्याकडून एक अपील ही दिवाणी कोर्टात दाखल करा आणि ती सेलडीड जी आहे ती रद्द करण्यासाठीची प्रोसेस चालू करा आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप बाय स्टेप होणार आहे. ही जी मोठी फसवणूक या साधू महंतांची एका प्रकारे झालेली आहे, गावकऱ्यांची झालेली आहे, त्या फसवणूक करणाऱ्याला योग्य ती शिक्षा व्हावी हीच आमच्या सर्वांची भूमिका आहे. मॅडम, पोलिसांकडून ग्रामसभा घेण्याचा आदेश आलेला होता, पोलिसांना असं परवानगी आहे? मी ऍक्च्युली नाईक मॅडमशी, ज्या PI आहेत मृदुला नाईक, त्यांच्याशी अजून बोललेली नाहीये. मी गाडीत बसल्यानंतर त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे की त्यांनी असं पत्र काढायचं त्यांना अधिकार आहे का, ग्रामसभा बोलवा असं सांगण्याचा त्यांना पोलीस प्रशासनाला अधिकार आहे का, परत कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि म्हणून ही रद्द करा ही ग्रामसभा असं सांगण्याचंही दुसरं पत्र आलेलं आहे. याचा अधिकार आहे का हेही सांगणार आहे. आणि हे जर नियमबाह्य होत असेल तर मला असं वाटतं की जे आपले SP साहेब आहेत, पाटील साहेब, 100% मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन या गोष्टींचा खुलासा मागणार आहे. आणि जर काही नियमबाह्य पोलीस अधिकारी किंवा पोलीस प्रशासनातली काही लोक चुकीच्या पद्धतीने त्या बिल्डरचे किंवा त्या बाबाजींचे समर्थन करत असेल आणि त्यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या सांगण्यानुसार काही हरकती होत असतील, हरकत म्हणजे मुवमेंट्स, या मुवमेंट्स जर होत असतील तर याच्यावर लोकप्रतिनिधी, आमदार, विधानसभा सदस्य म्हणून सर्वात पहिला अंकुश टाकण्याचं काम हे मी करेन. आणि गावकऱ्यांना मी आत्ताच आश्वस्त केलेलं आहे की नक्कीच कायद्याचा लढा आहे, लढा मोठा आहे, परंतु याला योग्य पद्धतीने गेल्यानंतर 100% आपल्याला न्याय मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. देवस्थानचे जमीन त्याच्यात फेरफार करत आता आपलेच अधिकारी सांगताय काही देवस्थानची जागा आहे, ज्या लोकांनी याच्यात फेरफार करण्यास मदत केली त्याची चौकशी करून द्यायची. 100% मी सांगितलं नाही, याच्यात ज्यांच्या चुका आहेत, मग तो तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल किंवा महसूल आयुक्त असेल, जो कोणी असेल त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय 100% कारवाई करतील आणि तिथपर्यंत हा विषय नेऊ. पण पहिली लढाई जी आहे ती कायद्याची आहे. सेलडीड रद्द होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आखाड्याने ती सेलडीड रद्द होण्यासाठी त्वरित कोर्टामध्ये धाव घ्यावी एवढीच मी त्यांना विनंती केलेली आहे. एका जमिनीचा नसून याच्याशी निगडीत दुसरं एक श्रीराम मंदिरची जागा ती सुद्धा याच पद्धतीने विकल्या गेली. ते दोन्ही जागांचा उल्लेख करून मला असं वाटतं, कारण ते मला माहिती नाही पूर्वी काय होतं, हे माझ्या मतदारसंघात घडलेलं आहे. याचं मला वेळोवेळी गावकऱ्यांकडून सांगणं आलेलं आहे. मध्ये अधिवेशनाचा काळ होता, माझे प्रतिनिधी येऊन इथे हा विषय हाताळलेला होता, परंतु आता मी याच भागात दौऱ्यात होते आणि मला कळालं, मला फोन आला, मी त्वरित लगेच दौरा संपवून इथे आलेली आहे. तर इथून पुढे जो काही प्रशासकीय लेवलचा, शासन म्हणून जो काही पाठपुरावा राहील तो 100% राहील आणि मी सर्व साधू महंतांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून गावकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे आणि देवाच्या कामामध्ये कोणी अशा पद्धतीने चूक करत असेल तर कुणालाही माफी दिली जाणार नाही, हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छिते. सध्या या जमीन विक्री प्रकरणी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू असून या व्यवहारामध्ये नेमके कोणते मोठे मासे अडकणार आणि महसूल विभाग हा बेकायदेशीर व्यवहार रद्द करून देवस्थानला न्याय देणार का याकडे आता संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे, नाशिक.